वा प्रीती, इतकी चांगली संधी समोर आली आहे तुझ्या. या मूर्ख माणसाला अजून मूर्ख बनवायची. अहो अहो असे खाली का बसलात तुम्ही? उठा बघू, उठा. नाही मी ठीक आहे. नाही नाही नाही, तुम्ही माझं ऐकणार नाही आहात का? उठा उठा. हो ठीक आहे. नाही, उठा उठा. बसा इथे. काय झालं, असे खाली का बसलेलात? आणि फ्रेश व्हायचं नाहीये का तुम्हाला आज? काय आज दिवसभरात जे घडलं त्याचा विचार करताय का? एक बोलू, म्हणजे आज तुम्ही दीपची बाजू नाही घेतली आणि त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही प्रयत्न केलात, नाही असं म्हणत नाहीये मी, आणि तुमचं पण बरोबरच आहे. दीप काही वाईट नाहीये. नाही म्हणजे प्रत्येक वेळी दीप असं काहीतरी करून बसतो त्यामुळे त्याची बाजू कुठल्या तोंडाने घ्यावी काहीच कळत नाही ना. आणि बाबांना तरी आपण कसं सांगायचं ना की दीपला शिक्षा देऊ नका म्हणून. हे बघा, बाबांचं चिडणं पण चुकीचं नाहीये. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम झालाय तेव्हा तेव्हा दीप त्या प्रॉब्लेममध्ये इन्व्हॉल्व्ड होता, हो की नाही? मग त्यांचं चिडणं पण स्वाभाविकच आहे ना. आजच्या दिवसावर कसा रिॲक्ट होऊ तेच कळत नाहीये मला. आयुष्यात कुठलंही सुख मला पूर्णपणे कधी मिळणारच नाहीये का? हो, असं का बोलताय तुम्ही स्वराज? काही दिवसांपासून मला असं वाटत होतं की बाबा माझ्याशी नीट वागत नाहीयेत. पण आज बाबांनी तोंड भरून कौतुक केलं माझं. एवढं सगळं व्यवस्थित चाललेलं. मला वाटलं होतं की आज रात्री आपण सेलिब्रेशन करू, पण नाही. कुठेतरी आनंद मिळतोय असं वाटत असतानाच हे घडलं. ऐका ना, ह्या सगळ्यात ना तुमची काहीच चूक नाही. मी बघितलंय ना, तुम्ही किती मेहनत घेत होतात, तुम्ही किती धावपळ करत होतात, सकाळपासून काम करत होता. आणि कसं आहे ना, घरातल्या एका माणसाच्या चुकीची किंमत प्रत्येकाला मोजावी लागते, हो की नाही? म्हणजे एखाद्याने कसं वागलं पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे ना. आता तुमच्यामुळे किंवा माझ्यामुळे घरातलं कोणी दुखावलं जाणार नाही याची काळजी आपण घेतो की नाही. तसंच प्रत्येकाने जर कसं वागलं पाहिजे हे ठरवलं की असे प्रॉब्लेम्स होणारच नाहीत. या दोन्ही भावांमध्ये दरी निर्माण करायची हीच योग्य वेळ. मागे हे काम अपुरं राहिलं होतं, पण आत्ता ही संधी सोडणार नाही.